नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत आहे। तर मंडळींनो, आज ना हनुमान जयंती आहे, म्हणजे जन्मोत्सव उद्या सकाळी, पण आमच्याकडे कार्यक्रम आजपासून सुरू होतात। म्हणजे आज 22 तारीख आहे आणि 23ला जन्म असा। तर काल मी मुंबईत होते आणि काल रात्री बसायचा होता ट्रेनमध्ये मँगलोरमध्ये, पण माझी तिकीट कन्फर्म नाही झाली। 14 वेटिंग ठेवली आणि कॅन्सल झाली। तर मग खूप प्रयत्न करून झाले आणि त्यानंतर इकडे आमरडचेच 4-5 जण जनशताब्दीत होते आजच्या। तर त्यांना म्हटलं मी येत आहे, तर आम्ही सकाळी बसलोय आणि दुपारी येईल। त्यानंतर तिकडे एक हळद होती, त्याच्यामुळे तिकडची जागरण होते आणि सकाळीच उठायला लागलेलं, त्याच्यामुळे ती जागरण होती। तर दुपारपासून मस्त झोपान काढलंय, डोळ्यात अजिबात त्रास देऊ नये, पण अजून पण डोळ्यावरती झोपा। आता आपल्या गावच्या देवळात वाजले 6 आणि रात्री दिंडी आहे। माका राम म्हणजे आमच्या इकडे रथ असता, रथात राम लक्ष्मण आणि ऋषी असता। तर माका राम करतले असा चाललेला सकाळपासून, जेव्हा मी ट्रेनमधून येत होतो तेव्हा। आता मी बाजारात जातोय आणि बघतोय, पण राम माकडता मिशी नसताना रामाक, तर मिशी जर काढूची येईल तर सॉरी, मग कोणतरी मी दुसरं सांगतोय। आणि जर मिशी ठेवून जर काय करूचा झाला तर ठीक असा। तर आधी आपण आता पहिले बाजारात जाऊया, सत्यनारायणाची पूजा असतली, पाया पडूया आणि मग पुढचो विषय। चला, सिंधु बहुदुःखहारी तुझ शंभो मदकोन तारी। लंकेश जाऊन विचार केला, नमस्कार माझा दया मारुतीला। मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा उद्धार कोटी। गणपती की जय, जय। हॅलो, देवळात का हो मालक? तर मंडळींनो, आम्ही ना आता रात्र झाली, जेवलो, 9:30 वाजले आणि आता आम्ही रथात बसतलो। तर रथात बसतलो मी, राम लक्ष्मण आणि ऋषी। काय अजून तू काय सांगू शकतो? सांगूचं काय ना, दरवर्षी वार्षिक प्रमाणे जी आमची प्रथा आहे, हनुमान जयंतीला परंपरा जी चाललेली आहे, चित्ररथ असतो आणि वेगवेगळी पात्र निर्माण असतात, राम लक्ष्मण आणि ऋषी। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण आम्ही भाग घेतला आहे आणि उत्सवात आम्ही दिंडी चालू होणार आहोत थोड्याच वेळात। ओके, तर बघूया आता आम्ही रंगाक चाललो। रंगान झाल्यावर परत आपण एक होई तर सेल्फी देऊया, सेल्फी कॅमेराची व्हिडिओ देऊया। हां,
चला हे बघा आम्ही चड्डे विटर जरा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. वांडर यो वांडर राक्षस राक्षस या माणसाला राक्षस बनवायचा आहे आणि पायाखाली रामाच्या ठेवायचं आहे. हे बघा हे आता आम्ही माणूस मिळत असो काय सांग त्याच्यात आहो आता माणूस मिळत आहे. आता थोड्या वेळ अर्ध्या तासात देव मिळत जातलो. नंतर आपल्या नादाक लागायचा नाही. हो आणि भस्म करून टाकणार जाय. हां ते झोपलेत बिचारे त्यांना झोपा दे. एकदा सांग ना बनवतोय म्हणून. झोपलेत ना पण आता चल आपला काय आपला रंगरंगोटी रंगरंगोटीचा काय बघूया. देऊया ना कोणाकडे तरी मोबाईल. कोणा बोलवतोय सगळा बोलवतोय व्यवस्थित सगळा. मग नंतर कटिंग कर काय का पण सगळा हवाया काय काय हव्या मोबाईल हातात धरून राहू. याच्याकडे काय ह्याचा पण होते संदीपा संदीपा मी आलो तू ये तेव्हा माहिती आहे तुम्ही भारी बॉडी मला काय करणार तो विषय नाही. माहीत नाव सगळे दुकान त्याच्या पुढेच गेलं असतं त्याच्या तू येतला हे आमचे समाजांचे मालक निखिल वाळके आणि हे आमचे दैत्यगुरु शुक्राचार्य उमेश मसूरकर. अजून ओ शुक्राचार्य शुक्राचार्य त्यांका नको त्यांका दे. हवी काका हे आमचे राम वेशभूषा करणारे खास नेहरू मागवलेले हे दैत्यगुरु शुक्राचार्य वेशभूषा करणारे संदीप तेली. भारी हो वारी बायको फोटो बघली का फक्त हसत राहतली. तू गांधार नाही समाधानचे स्वतः मालक रुपेश वाळके चहाची सर्व्हिस करताना. हा संदीप संदीप चाय रुपये आहे बघ. आताचा माझा लुक बघितला असता ह्यानी केल्याने या तुम्ही बघितला असत व्हिडिओत. नाव कसा हा नेरूळचे असत सगळे. सॉरी इकडे बघू नको हे सगळे बघू गेले नेरूळचे कलाकार असत आणि दिंडिया जात त्यांचं ह्या असा काय
त्याचे वेगवेगळे बोके बिके बनलेले असतात ना. हा तू काय सांगितलं होतं? तू काय सांगितलं होतं? बघून नाही तुका भेटा केलं. आता मी ह्याच्यात असेल वेगळ्या भूमिकेत असेल भूमिकेत. पैसे वसूल झाले तो टिपाय खाली घ्या. काय